अनुसूचित जाति SC, अनुसूचित जमाती ST, विमुक्त जाती VJ, भटक्या जमाती NT आणि इतर मागासवर्गीय OBC, विशेष मागास प्रवर्ग SBC, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी केंद्रीय महासंघ महापुरुषों का संयुक्त जयंती महोत्सव 2025 इस संगठन के तत्वावधान में मंत्रालय में महापुरुषों छत्रपति शिवाजी महाराज, क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले एवं विश्वभूषण भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की संयुक्त जयंती समारोह का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम के अवसर पर एक ज्ञानवर्धक व्याख्यान का आयोजन किया गया था। प्रधान व्याख्याता माननीय डॉक्टर श्रीमंत शिवाजी कोकाटे, वरिष्ठ साहित्यकार, विचारक एवं इतिहासकार का ज्ञानवर्धक व्याख्यान दिनांक 27 मई 2025 व्याख्यान शाम को रखा गया था। उसके बाद गणमान्य व्यक्तियों का मार्गदर्शन एवं अभिनंदन स्थान काउंसिल हॉल, 6ठी मंजिल, मंत्रालय प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री अजितदादा पवार, उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, अन्य मंत्री और गणमान्य उपस्थिति थे। आयोजक समिति श्री लक्ष्मीकांत ढोके, संयुक्त सचिव उद्योग एवं ऊर्जा विभाग श्रम मंत्रालय महाराष्ट्र राज्य श्री अबादास चंदन शिवे, उप सचिव कृषि विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय और मुख्य सलाहकार जयंती उत्सव स्वागत अध्यक्ष जयंती उत्सव समिति श्री सुभाष गवई, अध्यक्ष एवं प्राचार्य जयंती समारोह समिति जयंती उत्सव समिति श्री भारत वानखेड़े, अध्यक्ष मंत्रालय तथा महाराष्ट्र प्रदेश मुख्य आयोजक जयंती महोत्सव। इस समारोह में मंत्री और मंत्रालय के कर्मचारी उपस्थित रहे। मोमेंटोज देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करतायत। बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती देऊन त्यांचं स्वागत करतायत। त्यानंतर भरत वानखेडे साहेब यांना विनंती करतो, मान्य श्रीमती सुजाता, त्यानंतर माननीय ढोके सरांना मी विनंती करतो की माननीय डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेबांचं स्वागत करावं। त्यानंतर आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर शिवाजी कोकाटे सर यांचं स्वागत करण्यासाठी डॉक्टर उत्तमराव श्रीमंत कोकाटे सर यांचं स्वागत। सभागृहाने पुन्हा सांगू इच्छितो की मॅडमला गेल्या वर्षी मी बाबासाहेब दिले होते आणि यावर्षी माझी इच्छा आहे की मॅडमला बुद्ध जेव्हा म्हणला होता। शांतीचा संदेश त्या निमित्ताने आता आपल्यापर्यंत सर्वांना देण्यात आलाय। आता श्रीमंत त्यानंतर डॉक्टर उत्तमराव सोनगावडे यांना विनंती करतो। नेहमीच गाठभेट घेऊन सगळ्या समस्या सांगत असतात। समोर बसलेले सर्व बंधू भगिनींनो, खरं तर ही संकल्पना चांगली, अतिशय संयुक्त जयंती महापुरुषांची ही मी सामाजिक न्याय विभागाचा राज्यमंत्री असताना 13-14ला तेव्हा इथे आलो होतो, साजरी झाली होती। पण फक्त इथेच साजरी होत नाही, ज्या आमदार निवासला अगदी रेग्युलर साजरी होत असते। आमदार निवासला सगळेच विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या नंतर एक संयुक्त जयंती साजरी केली जाते, ज्याच्यामध्ये आम्ही सगळे सहभागी होतो।
आणि आवर्जून दरवर्षी त्या जयंतीला मी इथे हजर असतो. आजही इथे येण्याचा आम्हाला योग मिळाला, हे माझं भाग्य आहे. माझ्या आयुष्यामध्ये मला अनेक स्टॅच्यू महापुरुषांचे मूर्ती भेट मिळाल्या, पण सगळ्यात मौल्यवान मूर्ती आज मला मिळाली. बाबासाहेब आंबेडकरांच्या इतरही मूर्त्या मिळाल्या आहेत मला, पण आजची मूर्ती थोडी वेगळी, थोडीशी एकदम म्हणजे काय सामाजिक विषयांवर आम्ही डिस्कशन करत होतो, काय आपल्या अधिकाराने तिथे, कारण त्याच्यात कायद्याने आपल्याला कुठे थांबवलं नव्हतं. पदोन्नतीमधलं आरक्षण हे काही थांबवलेलं नव्हतं. कायद्याने म्हणजे कोर्टाने दुसऱ्याच बाबीसाठी काहीतरी रिस्ट्रिक्शन टाकलं होतं किंवा त्याच्या बाबतीत हस्तक्षेप केला होता. पदोन्नतीमध्ये काही आरक्षणाच्या बाबतीमध्ये काही कायदे म्हणजे अधिकाऱ्यांनी जे सांगितलं ते सांगतो तुम्हाला, की आपल्या अधिकाऱ्यांनाही बोलवलं होतं की काय विषय बाबा, कायदे कोर्टाने कुठेही आपल्या पदोन्नतीमध्ये आरक्षणाला थांबवलेलं नव्हतं. पण आता राजकारण असतं, काही गोष्टी इथेही सांगू शकत नाही मी काय घडलेलं, पण कोणीतरी ते मुद्दामून त्याचा आधार घेतला आणि आपल्या पदोन्नतीतले आरक्षण पण थांबवले गेले. ज्याने आपल्या देशामध्ये सार्वजनिक मोफत शिक्षणाचा पाया घातला ते महात्मा ज्योतिराव फुले. ज्याने आपल्या देशामध्ये आरक्षणाचा पाया घातला ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज. ज्यांच्या संविधानामुळं आज आपल्याला बोलण्याचं, लिहिण्याचं, प्रबोधन करण्याचं, धर्मचिकित्सा करण्याचं, संघटित होण्याचं, मतदान करण्याचं, नेतृत्व करण्याचं स्वातंत्र्य मिळालं. मुलींची शाळा महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंनी सुरू केली. ज्या पद्धतीने बाबासाहेबांचा जगातला पहिला पुतळा भाई माधवराव बागेल यांनी उभारला, शिवजन्मोत्सवाला सुरुवात महात्मा ज्योतिराव फुलेंनी केली. तसा आपण कधी विचार केला का की जय भवानी जय शिवाजी घोषणा कुठून आली? तर जय भवानी जय शिवाजी घोषणा या देशामध्ये प्रथमतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. महाडच्या 14 तळेच्या प्रसंगी त्यांची घोषणा होती, शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी. त्यानंतर ते बाबासाहेब महाडवरून किल्ले रायगडावरती गेलेले आहेत आणि बहिष्कृत भारतमध्ये सगळा वृत्तांत आलेला आहे. बाबासाहेबांना सहकार्यांना घेऊन रायगडावरच्या पायथ्याला गेले, तिथं मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी उठून सकाळ सकाळ ते रायगडावरती गेले आणि रायगडावरती जाताना छत्रपती शिवाजीराजांची घोषणा देत होते. गडावरती गेले, शिवरायांच्या समाधी दर्शन घेतलं, गडावरती त्या दिवशी मुक्काम केला, थांबले. दुसऱ्या दिवशी आले आणि ते म्हणतात की गडावरती महाराजांची समाधी आणि महाड या ठिकाणी गजानन वडके नावाचे शिल्पकार होते, त्या शिल्पकाराला भेटले आणि बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजीराजांच्या मूर्ती नव्हे मूर्त्या तयार करून घेतल्या असा उल्लेख बहिष्कृत भारतमध्ये येतो. बदलापूर या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांचं त्रिशताब्दी महोत्सव वर्ष झालं, 300वी जयंती मोठी, आणि त्या 300व्या जयंतीचे प्रमुख पाहुणे होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास त्यांनी मांडला. प्रदीर्घ सुमारे 1.5 तास भाषण केला असा उल्लेख येतो. आणि हुए शुद्राज नावाचा जो ग्रंथ आहे, भारतातील जो काही राजकीय संघर्ष आहे, सांस्कृतिक संघर्ष आहे, तो त्यांनी त्या हुए शुद्राज मध्ये बाबासाहेबांनी मांडलेला आहे. आणि त्यामध्ये उत्तरार्ध म्हणजे शिवचरित्र, कालखंड भिन्न आहे, साधनं भिन्न आहे ती, पण उद्देश एकच आहे. काय उद्देश आहे? समतावादी राज्य, स्त्रियांचा आदर सन्मान, बुद्धी प्रामाण्यवादी दृष्टिकोन, अशा पद्धतीचे विचार आपल्या महापुरुषांचे होते. आज आपण 21व्या शतकात आहोत. शिवाजी महाराज, बाबासाहेब, महात्मा फुले, शाहू महाराज आज नाहीत, ते आपल्यातून निघून गेले, पण त्यांचे विचार आणि कार्य कायमस्वरूपी जिवंत आहे. महापुरुष हे शरीराने जातात, पण त्यांचे विचार आणि ते कायमस्वरूपी जिवंत असतात. या महापुरुषांची केवळ एका समुदायाला, एका राज्याला नव्हे, तर आपल्या देशाला गरज आहे. आज देशामध्ये खूप मोठा आपण पाहतो जातीव्यवस्था आहे, परिपूर्ण अजून समता आलेली नाही, अंधश्रद्धा आपल्या देशामध्ये, स्त्रियांचं शोषण आज देखील आपल्या देशामध्ये सुरू आहे. तर या सगळ्यावरती उपाय काय? तर आपल्या महापुरुषांचे विचार. आपल्याला आपण पण वर्तमानपत्रामध्ये वाचतो, टीव्हीवरती पाहतो की आपला महाराष्ट्र हा महापुरुषांनी घडवलेला महाराष्ट्र आहे. आपले महापुरुष जसे विज्ञानवादी, समतावादी होते, तसे ते निर्व्यसनी पण होते. छत्रपती शिवाजीराजांना प्रत्यक्ष पाहणारे निकोला मुनुची, अबे करे, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना लिहून ठेवतो की शिवरायांच्या राज्यामध्ये मद्याला प्रतिष्ठा नव्हती. महाराज जसे निर्व्यसनी होते तसे त्यांचे मावळे निर्व्यसनी.